तो दिवसभर हरिनामाचा जप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रसन्न होऊन त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याने भिकाऱ्याला काय हवे ते माग असे सांगितले. भिकारी खूप खुश झाला. त्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, मोहरा कशात घेणार? भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, तू पुरे म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन, पण एक अट आहे. मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल. भिकाऱ्याने अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोहरांच्या भाराने आता झोळी फाटू शकते हे लक्षात येऊनही भिकारी पुरे म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली व सर्व मोहरा मातीमोल झाल्या. समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला. मित्रांनो, भिकारी कुठे चुकला हे कळले असेलच ना तुम्हाला? तुम्हालाही सदोदित आनंदी राहायचे असेल तर समाधानी वृत्ती ठेवा. तात्पर्य, अति तेथे माती.